तिकडे स्वर्ण सुखदंड जगनंद देवपुरी सुखद कामात मने मने सुरकर्ण का दुदानाला भावन हरजरा तरे पालवीन भक्ती भक्ती मेन मध्ये बेडवेने शक्ती म्हणून नाही काय शक्ती दैवत प्रसन्न तोरिता उघारायने वाटत श्री शिवाया साया सुकर्षी प्रपंच दिनिशी हरिशी नवलसी कोण्या कोणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुंडेला धरणा विधाला चालू कर ना ते मागे घे अजून मागे घे शेतकऱ्याची पोरं पोटाचा प्रश्न सोडवा हीच हनुमानजी काय हे रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन ऐकल्या 10 वर्षापूर्वी भंगारवाला सायकलवर येत होता आज भंगारवाल्याला 4 चाकी आहे आणि तो आता तोंडाने बोलत नाही त्याची गाडी बोलत होती
पूर्वी हा बाजार तर तो बाजार भेळ मिळायची. आज भेळीवाल्याची 4 चाकी रस्त्याच्या कडे लावली आहे. पूर्वी बैल आणि लाकूड घेऊन रस काढला जायचा. आता पिकअप मध्ये रसाचं दुकान आहे. तिथं माणसं दिसते, तिथं रस काढला. तिथं 10-5 जण दिसली, थांबली गाडी, घातला खरं सेटिंग केलंय. हे पूर्वी वडा खायला हॉटेलला जावं लागायचं आणि मग वडा मिळायचा. आता मी काल परदेशी एक माणूस पाहिलाय, त्यानं मोटरसायकलला मशीन केलंय माणूस आणि जिथं लागल तिथं वडा काढायचा. त्यांनी ती कढई केली, तेल ऍडजस्ट केलंय आणि ते मोटरसायकलला माझं मशीन फिट केलंय. ते लगेच त्याला ठोकळे घालायचं केलंय खालून, बरोबर जाळ निघणार. 20-1 मिनिटं लागायचं वडे व्हायला. एखाद्या लग्नाच्या पुढे गेटवर जाऊन बसलं 100 वडे किलो, 5 रुपयाला 400 रुपये खर्च, 200 रुपये घरात चावला. आपला कांदे विकायला गेला दोन्हीच कुठला. व्यापारी म्हणतात वाटतं कांदे कसे काय वडे, तुम्हाला ड्रायव्हर पडलं. आपली माणसं नकाशातून संपत चालली. याला कारण हे, आज आपल्याला हनुमान जयंतीचं कीर्तन नाही करायचं, आज आपल्याला माणसं बदलायचं कीर्तन. आता तरी पुढे हवी उपदेश, आता तरी पुढे हवी उपदेश, आता तरी पुढे हवी का दुःख आलंच किचकटेवर का आता. हे पुढे चला. तुम्ही मी देव का नाही, आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आता उलट फिरू, ज्ञान आलं की देव कळला. ज्ञान देव शब्द आहे. ज्ञान हे ज्ञान देव. आता आपल्याला ज्ञान का नाही. हे गाव आहे, हे गाव आहे. ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, ह्या गावचा पोलीस पाटील मान आहे आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मान आहे. पण हे थोडं लादी गडी आहे. मन मन त्याला एक प्रियशी आहे. हे गल्लीतल्या गल्लीतलं आहे. हे तोय राहिला ह्याच गावात आहे आणि ती राहिला ह्याच गावात आहे. ही त्याच्या प्रेमात पडली आणि तो तिच्या प्रेमात पडलाय आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. डोकंच बंद झालं. इच्छा आहे. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडलाय तिच्या प्रेमात आणि दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल इच्छावंती कळ. मन म्हणतंय माळ घाल इच्छावंती कळ का. मन म्हणतंय अभ्यास कर इच्छावंती परीक्षा संपली. मन म्हणतंय व्यायाम कर इच्छावंती थंडी वाटली झोपून घे. मन म्हणतंय वांग्याचं भरीत कर इच्छावंती अंड्याची पोळी कर. या दोघांच्या तमाशात आपलं वाटवणं झालंय. खरंय का खोटंय बोला. आणि ही पडली त्याच्या प्रेमात, पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण सावधराव, कोण मन. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का. अरे हा म्हणा तर नाही म्हणाला मी उभा केला. तिला बाळ होईल का. नाही का. उत्तर आहे का, तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही. आता टाळ करेल नाही विचारतो. गणबिल लावणारे अख्खे उत्तर द्या पद. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. हॅलो इकडेच आहे का. 10 मिनिटं मी म्हणतो जाऊ दे आखी रात घ्या. तिला बाळ होणार नाही. तिला काम आहे. ती तरुण आहे. तिला काम आहे. ती तरुण आहे. देखणी आहे. वयात आली. पण तिच्या कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7व्या त्यात ओवी तयार झाली
इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आहे. काय बोलूया साखर तरुण झाली. किती हे 11:30 होणार आहे. तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. प्रियका राखून आता सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. ती गॅरंटी मी घेतो. पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील मला. मिळाली तर धोका देतील ना. इथं मिळतच नाही. रेंज केली काहींची रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. ए आता मुली उत्तर द्या. ए तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, पण दिलाच तर सगळे पोरी उत्तर द्या मला. तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आपल्या कीर्तनाला प्रश्न उत्तर असलं तरच कळत नाही, तर काही कळत नाही. आणि एक वाक्य ऐकायचं फापारलं तरी कीर्तन कळत नाही. ए तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लावून देतील. मग कोणाला सांगू? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे.